बारामतीमध्ये विजय शिवतारे यांनी जी भूमिका घेतली आहे त्यानंतर आता शिवसेना त्यांच्यावर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे. शिवसेनेनं कारवाई केल्यानंतर आम्ही त्यांचा समाचार घेऊ असं आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवतारे यांना दिलं आहे. याशिवाय शिवसेना हे चिन्ह गेल्यानंतर त्यांना त्यांचं अस्तित्व आणि जागा समजेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत आनंद परांजपे बोलत होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्यानं सांगत होते की प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन विकास आघाडी आमच्यासोबत आहे, परंतु प्रकाश आंबेडकर यांनी आता उमेदवार जाहीर केल्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचा डाव फिसकटलाय अशी टीकाही त्यांनी केली. तर आंबेडकर यांनी उमेदवार जाहीर केल्यानं बहुजन विकास आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीसोबत नसल्याचं आता स्पष्ट झाले. तसंच शिवसेनेनं आज लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर करताच सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटू लागलाय. त्याचबरोबर मुंबईत संजय निरुपम यांच्यासह इतर पदाधिकारीही नाराज आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचा डाव फिसकटल्याचंही त्यांनी सांगितलं. तर आव्हाड हे वारंवार टीका करत असून पक्षनिष्ठता दाखवत आहेत. यावरून परांजपे यांना छेडलं असता जो नाही झाला कार्यकर्त्यांचा तो काय होणार पक्षाचा अशी टीकाही परांजपे यांनी केली. नालेसफाईची कामं 15 एप्रिलपासून सुरू करावीत. ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं सुरू करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले आहेत. त्याचबरोबर अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त जी गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केलं. या बैठकीत नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी. तसंच 15 एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील 86 अतिधोकादायक इमारतींचा तातडीनं आढावा घेण्यात यावा असंही राव यांनी स्पष्ट केलंय. इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केलं जावं. त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा. अतिधोकादायक इमारतीत रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावेत. माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी असंही राव यांनी सांगितलं. अतिधोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी. इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी अशाही सूचना आयुक्त राव यांनी केल्या. वंदना एसटी स्टँडसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती या बैठकीत आयुक्तांनी घेतली. मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आपत्कालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तात्काळ प्रतिसाद दिला जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. या बैठकीनंतर ठाणे महापालिका मुख्यालयात असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती, त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली. तसंच मान्सूनच्या 4 महिन्याच्या काळात महावितरण तसंच पोलिसांचे सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावेत असंही आयुक्त राव यांनी सांगितलं. त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तीव्रता कमी होते असंही राव यांनी स्पष्ट केलंय. हाजूर येथील TDRFच्या शिबिरालाही आयुक्त राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधन सामुग्री, गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखीन कोणती साधन सामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी असंही आयुक्तांनी पथकाला सांगितलं.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अद्ययावत डाटा सेंटरला आयुक्तांनी भेट दिली। हे सेंटर अद्ययावत आहे, त्यामुळे त्याचा वापर वाढवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा अलर्ट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराची जाहिरात, ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे यांची उमेदवारी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आज ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये राजन विचारे यांचं नाव अग्रस्थानी आहे। यावेळी ठाण्याच्या प्रसिद्ध मासुंदा तलावाजवळील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचारे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली। जर मुख्यमंत्र्यांना उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्या, असंही राजन विचारे यांनी यावेळी सांगितलं। त्यांनी आपल्या भाषणात ठाण्यातील जनतेच्या समर्थनाचा विश्वास व्यक्त करतानाच ठाणे शहर आणि त्याच्या जनतेशी आपल्या जिव्हाळ्याचं नातं असल्याचंही सांगितलं। महाविकास आघाडीच्या समर्थनानं विचारे यांच्या प्रचाराच्या सुरुवातीला झालेल्या शक्ती प्रदर्शनानं स्थानिक राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली आहे। आगामी निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघाची बाजू कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व 18 पगड जाती, 12 बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भर दिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। 4.5 लाखाचं मताधिक्य होतं, यंदाचं गणित कसं असणार आहे? मला वाटतं ह्या निवडणुकीचे सर्व जी हे आहे ती मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी आणि शुद्ध नागरिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे
फक्त ते इलेक्शनची वाट बघतायत आणि ह्या इलेक्शनला नक्कीच त्यांना धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त करतो. बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या 4थ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? कोणाच्या ऑफिसमध्ये इसिसचा सदस्य कामाला होता? परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला याचे दाऊदसोबत संबंध आहेत असे वरिष्ठ IPS अधिकारी परमबीर सिंग यांनी जाहीरपणे कसं काय सांगितलं होतं? आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबियांचं हॉस्पिटलचं बिल भरलं ते कपटी मित्र कसे? याचं उत्तर परांजपे मुल्ला यांनी द्यावं अशा शब्दात शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी आज एका पत्रकार परिषद घेऊन वाभाडे काढले. आव्हाड हे 2 वेळा कॅबिनेट मंत्री होते, परंतु त्यांनी पैसे उकळले नाहीत. परंतु पालिकेतील 4थ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात हे संपूर्ण ठाण्याला माहीत असल्याचं सुहास देसाई यांनी सांगितलं. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरुवात केली आहे? शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इस्माला कोणी दिली होती? एवढंच नव्हे तर ज्या कोकण मर्कंटाईल बँकेचा कारभार नजीमुल्ला पाहत आहेत त्या बँकेत कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लिम बांधवानं केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबवली? या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केलाय. त्यांना हेच विचारायचं आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचं बिल कोणी भरलं होतं? याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा. कार्यालयातील खाणंपिणं, टिपटॉपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे? तेव्हा याच आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळलं होतं. याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी असा टोलाही देसाई यांनी लगावला. या पत्रकार परिषदेस ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाता घाग, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे आदीही उपस्थित होते. दरम्यान कळव्यातील मैदानामुळे ठाण्यातील दोन्ही राष्ट्रवादीत तुंबळ झुंपली असल्यानं राजकारण ढवळून निघाले.